मैदानाकडे आपण निश्चितच जाणार आहोत। सर्व क्रीडा रसिकांचे, सर्व प्रेक्षकांचे, उसरली ग्रामस्थांचे सहर्ष सहर्ष स्वागत आणि पहिल्या सेमीफायनलच्या लढतीकडे आपण वळतोय। उपांत्य फेरी त्यानंतर अंतिम लढत आपण पाहू। फायनल मध्ये कोण प्रवेश करणार, कोण ठरणार विजेता, कोण असणार उपविजेता आणि कोण असेल या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द सिरीज। 30 चेंडूंचा खेळ आहे, 5 षटकांची लढत। घड्याळाकडे जर आपण नजर टाकली तर 2:53 झालेत। सामन्याला थोड्याच वेळामध्ये इथे सुरुवात होईल। 2 खेळाडू मैदानावरती उतरलेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज सौरभ पाटील, आदित्य भगत आणि राहुल श्रेष्ठ मैदानावरती 2 फलंदाज आहेत। मागच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांचे सामने मी पाहिले। आजच्या दिवसामध्ये एकाने 1 सामना जिंकलाय, दुसऱ्याने 1 सामना गमावलाय। मात्र 2 विजयांच्या साह्याने इथपर्यंतचा दोन्ही संघांचा प्रवास आहे आणि कशा पद्धतीने आता ते पुढे सरकेल। इथे करो आणि मरोची ही लढत आहे आणि इथे तुम्हाला विजयच पुढे नेईल। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। स्ट्रायकर एंडला आदित्य भगत, मागच्या सामन्याचा हिरो तर सौरभ पाटील। पहिला चेंडू, लेट्स प्ले। बॅटची एज, हर्ष चिचुके आणि चेंडू थांबणार नाही। गोळीच्या वेगाने चेंडू सीमा पार फरार, चौकार। या 4 धाब्यांच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होईल। इथे नवीन ऊर्जेने गोलंदाजी करावी लागेल। तुम्हाला विकेट्स पाहिजेत, 55-60च्या आसपास रोखावं लागेल। इथे धावा बनताना आपण पाहिल्यात, मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये कशी असेल गोलंदाजी। वेग होता या चेंडूवरती, पूर्णपणे चकवले फलंदाजाला। हलकीशी अपील सुद्धा झाली। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता। पहिला चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न, बॅटची एज, हर्षदला चेंडू सापडला नाही। शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडूंनी चुकी केली। 4 धावा मिळाल्या, नियंत्रणामध्ये बिलकुल नव्हता आणि दुसरा चेंडू आपण पाहिला आखूट टप्प्याचा, पूल करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली। पुढचा बॉल आहे सौरभ पाटील, संघाचा संघनायक। स्लोअर पद्धतीचा होता, क्षेत्ररक्षक आहे। थोडीशी वाट पाहिली चेंडूची, एकदा मिळेल बॅटच्या स्वरूपाने, एकदा वेल जरूर प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडूची वाट पाहिली। धावा वाचवण्याचा प्रयत्न सूर्य, विकेट्स घेण्याचा नाही आणि इथे 1 धाव कंप्लीट होईल। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। धावा आहेत त्या 5 धावा। पहिली सेमीफायनल फलंदाजी करते रवींद्र 11 साई श्रद्धा 11 संघ रवींद्र 11 संघासमोर खेळत असताना चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायचंय। सर्वांच्या नजरा सामन्याकडे। व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, सर्वात महत्वाचा सामना। लीग स्टेज संपली, आता इथे डू ऑर डाय, करो आणि मरोची लढत आणि त्यामध्ये कोण जिंकणार, फायनलचं तिकीट कुणाला मिळणार, त्यासाठी 2 संघांमध्ये लागलेली ही शर्यत, कोण जिंकणार। गोलंदाज सौरभ पाटील, संघाचा संघनायक। पहिलं षटक, पहिलं पॉवर प्ले, 2 खेळाडू 38च्या बाहेर, लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट। हलक्या हाताने डिफेन्स केले चेंडूला, खेळाडू क्षेत्ररक्षक आहे। मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाईल, एकापेक्षा जास्त काही नाही। शांत आणि संथ सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे फलंदाजीमध्ये। धोका अजूनही पत्करला नाही। खराब चेंडूची वाट पाहिली जाते। संयमाचं क्रिकेट मैदानावरती खेळलं जाते। सौरभ पाटीलला सन्मान दिला जातोय, इज्जत दिली जाते आणि संघाची धावसंख्या ती 6 धावा। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट। आदित्यसाठी आता प्रयत्न झाला होता मोठ्या फटक्याचा, मिडॉनला क्लिअर करेल, मागे क्षेत्ररक्षक जज करते, थोडासा फंबल आणि त्याची चुकी पडेल महागात। अशा चुका क्रिकेटमध्ये तुम्ही कराल तर तुमच्या संघासाठी ही चांगली गोष्ट नाही। क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही आणि मिळणार चौकार। चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलक पुढे सरकते। 2 चौकार आता पाहिले। 5 चेंडूंचा खेळ संपलाय। धाबा आहेत त्या 10 धावा, बिनगडी बाद। प्रथम फलंदाजी करत असताना साई श्रद्धा संघ। शेवटचा बॉल सौरवचा, खोदून काढते चेंडूला, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची चुकी। मागे क्षेत्ररक्षक आता चुकी करणार नाही, तत्पूर्वी मिळतील 2। 2च्या साह्याने पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात 12च्या सरासरीनं, बिनगडी बाद, 12 धावा। जास्त आपण एकत्र येऊ नका, आपल्याला प्रेमाची विनंती आहे।
गोलंदाजी करणारा रवींद्र 11 संघ टीम मीटिंगसाठी इतका वेळ नसतो. 5 षटकांचा हा सामना, थोडंसं सहकार्य करायचं हर्षद. लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा बनल्यात त्या 12 धाबा. सामना कोण जिंकणार, कुणाचं स्वप्न इथे साकार होणार, फायनल मध्ये कोण पोहोचणार, खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मैदानावरती आपल्याला नक्कीच मिळतील. चांगलं क्रिकेट, संयमाचं क्रिकेट, संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. स्वतःला वाचवण्याची जबाबदारी घेतली. पहिल्या षटकामध्ये सौरभला विकेट दिली नाही, चांगली खेळली आदित्य भगत आणि राहुल श्रेष्ठ मैदानावरती. आदित्य भगत 2 चौकार आदित्यने दाखवलेत. एक इनसाइड एजची बाउंड्री होती आणि त्यानंतर मिसफिल्डचा चौकार त्याला मिळाला. एकूण धाबा धावसंख्या फलकावरती 12 आहेत. 11 वरती खेळते. 5 चेंडूमध्ये आदित्य आणि राहुल त्याला साथ देते. 1 चेंडू खेळलाय आणि 1 धावेचं योगदान. गोलंदाज विपुल. हा फटका सुरेख आहे, डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल, चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स मिळणार, चौकार. धावेने संघ वेगानं पुढे सरकतोय. एकूण धावे त्या 16 धावा. आता प्रयत्न सुरू झालेत मोठ्या फटक्यांचे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. दुसरं षटक घेऊन विपुल पाटील मात्र इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. गावाचं यंग टॅलेंट अशा स्पर्धांमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आणि सर्वांना मिळालेली संधीचं सोनं कोण करेल. हा चेंडू टप्पा पडणार, थोडासा बाहेरच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहिला. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू आपण पाहिला. निर्धाव बॉल इथे थांबवले फलंदाज राहुलला. राहुलचा 1 चौकार आपण आतापर्यंत पाहिलाय. 3 चेंडू तर खेळलाय. 5 धाव्यांचं योगदान. संघाची धावसंख्या टोटल स्कोर 16 धाबा. बिनगडी बाद असताना प्रथम फलंदाजी करते या ठिकाणी साई श्रद्धा 11. मोठा फटका, चेंडू खूप वेळ हवेमध्ये. चेंडू जाईल सीमा रेषे पार. मिड विकेटच्या डोक्यावरून राहुलच्या बॅट मधून हा पहिला धमाका षटकार. तर विपुल पाटील यांनी जर राहुल श्रेष्ठची विकेट घेतली तर किरण भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राहुलची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला थांबताना आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं, डिफेन्स करताना पाहिलं, मात्र इथे पूर्णपणे जबाबदारीचा खेळ सुरू झालाय. 6 धावेनं संघ वेगानं पुढे वाटचाल करतोय. 22-22. तर सुजित भगत यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आहे. या चेंडूवरती षटकार आला तर राहुल श्रेष्ठसाठी 2000चं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. राहुल वरती सर्वांच्या नजरा असणाऱ्यात. विपुल वरती सेमी फायनलचा सामना. इम्पॉर्टंट बॉल आहे. या चेंडूवरती मोठा फटका येईल का. झेल सुटतोय. इथे जवळ 1000 कॅश प्राइज किरण भगत यांचा खिशामध्ये जात असताना क्षेत्ररक्षकाने दिलेला दगा मैदानावरती जाणवला आणि 2 धावा राहुल श्रेष्ठला मिळते जीवनदान. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. एकूण धावा त्या 24-24. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. गोलंदाज सज्ज असणारे विपुल पाटील. चांगली गोलंदाजी राहिले. मागच्या चेंडूवरती पुढचा बॉल आहे. चांगला चेंडू आपण पाहिला. खोलात टाकण्याचा प्रयत्न होता आणि निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाले. शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आल्या 12. या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत 12 आल्या. 24 धावा. पार्टनरशिप भागीदारी रचली जाते. पहिल्या विकेटसाठी फलंदाजी करत असताना साई श्रद्धा टीम. शेवटचा बॉल. हलकीशी अपील झाली यष्ट्यांच्या मागून. गोलंदाज सुद्धा इंटरेस्टेड होता आणि इथे आपण पाहिले फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. राहुल जाईल माघारी आणि विपुलनं घेतली विकेट. त्यासाठी किरण भगत
पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा हिरो बनण्यासाठी प्रयत्न सुरू करते. थँक्यू सो मच. एकूण धावा धावसंख्या फलकावरती पुढे सरकते 35 धावा. भागीदारी ही आता डेंजरस धोकादायक होत चालले रवींद्र 11 संघासाठी. आणि इथे होईल मात्र फलंदाज धावबाद. रोहित जाधव डायमंड डकचा शिकार बनतोय. चेंडू खेळला नाही आणि इथे धावबाद बनेल. दुसरा गडी बाद. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावा असताना 35. दुसरा गडी बाद झालाय. चांगली फलंदाजी सुरू आहे आदित्य भगतची. हा बॉल सुरेख होता. इथे आपण पाहिलंय आदित्य भगत मैदानावरती नवीन फलंदाज येईल. इथे आता ज्या विकेटची गरज होती ते विकेट्स आलेत. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या विकेट्स गहाल होतात मैदानावरती धावसंख्येच्या गतीवरती ब्रेक लागतो आणि तोच प्रयत्न केला जाते. धावसंख्येची गती कमी करण्याचा प्रयत्न आहे. 55, 60, 65 ह्या धावा ह्या मैदानावरती चेस होऊ शकतात. मात्र त्यापेक्षा जास्त 70, 75, 80 तेव्हा तुमच्या मनामध्ये एक दबाव निर्माण होतो आणि त्याचाच प्रयत्न इथे केला जातील. थांबवता येईल का खेळाडूंना? आदित्यची विकेट इम्पॉर्टंट आहे. आता मात्र साई श्रद्धा संघासाठी आदित्यचं थांबणं मैदानावरती गरजेचं असणार आहे. नवीन फलंदाज येईल सौरभ भगत नॉन स्ट्रायकर एंडला. हर्षलचा पुढचा बॉल. जशी विकेट्स येतात थोडासा दबाव जाणवते. चांगली गोलंदाजी सूर गवसलाय हर्षलला. पहिला बिमर आल्यानंतर चांगलं कमबॅक आहे. 4 चेंडूंचा खेळ हर्षलचा संपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. एकूण धावा आहेत त्या 35. 2 गडी बाद असताना पहिल्या षटकामध्ये 12, दुसरीमध्ये 12 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा बनल्यात. 5वा बॉल आहे. हर्षल ओव्हर द विकेटनं. आखूड टप्प्याचा होता. थोडीशी गती कमी होती या चेंडूवरती. हुक करण्याचा प्रयत्न फसतोय आणि ते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धावेल. 36 बनल्यात धावसंख्या फलकावरती. मात्र यापेक्षा जास्त पाहिजे साई श्रद्धा टीमला. किती धावेंपर्यंत मजल मारेल? पहिला डाव आपण पाहतोय खेळाचा पूर्वार्ध आणि इथे जबरदस्त पद्धतीनं इथे गोलंदाजी केली जाते. सौरभ भगत साठी सुद्धा कॅश प्राइज आले. किरण भगत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडाशी अपील सुद्धा झाली. इंटरेस्ट नव्हता हर्षल पाटीलला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीनं 2 गडी बाद. धाबा आहेत त्या 36. 36 धावा धावसंख्या फलकावरती 36.
पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. घड्याळाकडे नजर टाकली तर 3:09 झालेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. चला फास्ट यायचे फास्ट. तर सन्माननीय उद्योजक सन्माननीय जितेंद्र भगत साहेब त्यांचं सुद्धा इथे शुभागमन. त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती आपलं सुद्धा ब्रदर्स ग्रुप आयोजित उसरली प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. साई श्रद्धा जर संघ जिंकला तर सुजित भगत यांच्याकडून 7,000 रुपयाचा कॅश प्राइज 7,000 रुपीज. तर जितेंद्र भगत साहेब त्यांचं सुद्धा इथे शुभागमन होते. मैदानाकडे आपण जाऊया. चला सामन्याला सुरुवात करायची. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. संथ गतीनं सुरुवात झाली. मिडल ओव्हरचा फेज थोडासा कमबॅक करताना आपण पाहिलं. रवींद्र 11 संघाला जो गोलंदाजी करते. साई श्रद्धा 11 संघ मैदानावरती खेळते. पहिली सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते आणि त्या फायनल मध्ये कोण प्रवेश करणार. मैदानाकडे आपण जाऊया. चांगलं क्रिकेट आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांच्या नजरा सामन्याकडे. अति महत्वाची मॅच आहे. इम्पॉर्टंट लढत आहे. 36 बनल्यात 2 गडी बाद असताना. तुम्ही खूप वेळ घेताय. मी पुन्हा एकदा विनंती करेन रवींद्र 11 संघ आपण जास्त वेळ घेताय. मैदानाकडे आपण जाणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज बालकृष्ण पाटील. बालकृष्ण पाटील सज्ज होईल. स्ट्राईक रेंजला अजूनही मैदानावरती आदित्य भगत जो सलामीला आलेला फलंदाज आहे. मोठे फटके पाहिजेत. 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 खेळली मात्र त्या नावाला साजेशी खेळली आतापर्यंत झाली नाही. 2 चौकार जरूर आलेत. 3 चौकार त्याने लगावलेत. 1 चौकार सुरेख होता मात्र 2 चौकार ते मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये त्याला मिळालेत. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बालकृष्ण पाटील सज्ज होईल. स्ट्राईक रेंजला खेळाडू खेळते आदित्य भगत. आखूड टप्प्याचा होता मात्र दिशाहीन. पंचांचा इशारा येते. चेंडू खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येते. साई श्रद्धा संघासाठी धावा कशा येवो धावा पाहिजे. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण खेळाचा पूर्वार्ध पाहतोय. पहिला डाव आहे आणि पहिल्या डावामध्ये साई श्रद्धा संघ करते फलंदाजी. बालकृष्ण पाटीलचा पुढचा बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. संधी बनेल. झेल सुटते. साधे सोपे झेल जमिनीला दान होत आहेत. जेव्हा तुम्ही संघामध्ये खेळता जर तुम्ही 38च्या बाहेर फील्ड करता तर तुम्ही तुमच्या संघामधले एक उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक आहात. मात्र अशा पद्धतीची चुकी महागात पडेल. आदित्यला जीवनदान मिळते मैदानावरती आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकते. 39-39. तर आमच्या मंचाच्या समोर जिथे जय चेरोबा आणि अर्णवी स्ट्रायकर्सचा पवेलियन आहे त्याच्या बाजूला एक रेड कलरची वॅगनर उभी आहे. ती वॅगनर कार तुम्ही तिथून हटवायची आहे. त्याचा ग्लास रिफ्लेक्शन आमच्या समालोचन कक्षामध्ये होते. तर कुणाची ती वॅगनर कार आहे तर ती तुम्ही हटवायचे. चला सामना सुरू करायचा. फक्त प्रेक्षकांना विनंती आहे ती वॅगनर कार तुम्ही हटवा. एकूण धाबा आहेत त्या 39-39. चला प्रेक्षकांना मी विनंती करतोय ती कार तुम्ही हटवायचे. यस थँक्यू. जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. बालकृष्ण पाटील इथे सज्ज होईल. मोठा फटका हवेमध्ये थोडासा अडखळतोय आणि पुन्हा एकदा
आणखीन एक झेल जमिनीला दान होते. एका मागोमाग एक झेल सुटतायत. आतापर्यंत 3 झेल सोडलेत. राहुलला 1 जीवनदान मिळालं होतं आणि आता आदित्य 2 जीवनदानानिशी खेळतोय आणि या 2 धाब्याने संघ पोहोचला 41 अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना थोडासा स्लो आहे, स्पीड वाढवायचं आहे. साई श्रद्धा 11 आणि रवींद्र 11 संघ. तिसरा बॉल बालकृष्ण. हा फटका सुरेख आहे. अशा पद्धतीची तुम्ही जर क्षेत्ररक्षण कराल तर त्या चुकांची किंमत तुम्हाला मोजावी लागत्या आणि किंमत मोजतोय मैदानावरती रवींद्र 11 संघ. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 4 धाब्यानं धावसंख्या फलक पुढे सरकला. एकूण धाब्या आहेत त्या 45 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. बालकृष्ण थोडासा मागणं ठरतोय. झेल सुटल्यानंतर त्याची किंमत मोजतोय मैदानावरती. लोवर फुल टॉस होता. पंचांचे बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. LBW पायचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का आणि हा महत्वाचा गडी होता. इथे धाब्यांचा फरक पडेल कम से कम 5 ते 10 आणि ते आपण पाहतोय. एकूण धाब्या आहेत त्या 45 3 गडी बाद. नयन भोईर नवीन फलंदाज. बालकृष्ण पाटील गोलंदाजी करते. झेल सुटल्यानंतर कमबॅक. 2 झेल याच षटकामध्ये सुटल्या आणि त्यानंतर पायचीत पकडलं. 45 वरती मजल मारले संघानं. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी असणारे. पहिला डाव फलंदाजी करत असताना साई श्रद्धा 11 संघ. बालकृष्ण पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. नयनसाठी नवीन फलंदाज आहे. आता इथे भागीदारी पाहिजे. विकेट्स गेल्यानंतर लोअर मिडल ऑर्डरची जबाबदारी आता वाढत चालली. 4थ्या 5व्या क्रमांकाचे 2 खेळाडू, 2 नौके खेळाडू मैदानावरती. बालकृष्णचा हा बॉल बॅटची एज गॅप मध्ये जाईल. नशिबाची साथ आहे. फास्ट आउटफील्ड आणि चेंडू थांबणार नाही. चौकार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? मात्र 2 धावा मिळतील. या 2 धाब्यांच्या मदतीनं 50 धाबा कंप्लीट. साई श्रद्धा 11 जाऊन पोहोचतोय 51 धाबा. सुवर्ण संधी असणारे सौरभ भगत आणि नयन भोईर इथे आपण पाहतोय आणि दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. किरण भगत यांच्याकडून षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. तर आमचे युवा उद्योजक सन्माननीय जितेंद्र भगत साहेब त्यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. मायेचे उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक रोहन भोईर यांच्या शुभ हस्ते ब्रदर्स ग्रुप्सचे आमचे मेंबर्स जितेंद्र भगत यांच्याकडं यांचा सुद्धा शुभ सन्मान. त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली. खूप खूप स्वागत आहे साहेब आपलं. त्यानंतर महेंद्र भगत. तर महेंद्र भगत साहेब त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान ब्रदर्स ग्रुप तर्फे. उसरली प्रीमियर लीगची ही क्रिकेटची स्पर्धा आपण निश्चितच पाहतोय. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. करण भालेराव. बालकृष्ण पाटील 15 धाब्यांचं षटक राहिलं. 51 बनल्यात. चला स्पीड वाढवायचे सामन्याचा. खूप आपण वेळ घेत आहे. 3:18 झालेत. 2:53 सामना सुरू झाला होता. 18-7 25 मिनिटं संपलेत आणि फक्त 4 षटकं फेकलेत आपण. 25 मिनिटांमध्ये आपली इनिंग समाप्त व्हायला पाहिजे होती. खूप आपण वेळ घेत आहे. पुन्हा एकदा मी विनंती करेन. तर किरण भगत यांच्याकडून सुवर्ण संधी असणारे सौरभ भगत आणि नयन भोईर दोन्ही फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज.
किरण भगत यांच्याकडून. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. 51 बनल्या, 3 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाऊया. करण तयार. पहिला बॉल आपण पाहिला निर्धावेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. मोठ्या फटक्यांचा अतोनात प्रयत्न सुरू झाले. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. किती धावा बनतील, किती धाव्यांपर्यंत मजल मारेल, मोठे फटके येतील का? जबरदस्त सामना. पहिली फेरी आपण पहिली सेमीफायनल आपण मैदानावरती पाहते. पुन्हा एकदा गोलंदाज करण भालेराव. स्ट्रायकरला खेळते फलंदाज ऑन स्ट्राईक सौरभ भगत. अजून वैयक्तिक खातं उघडलं नाही. पायांची खूप हालचाल झाली. धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे धाव बाद. माघारी परतेल फलंदाज सौरभ भगत. चार चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चला नवीन फलंदाज अजित भगत. 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावा आहेत 51. एका क्षणाला असं वाटलं धावसंख्या फलक 65-70 गाठेल, मात्र इथे तो प्रयत्न मात्र थोडासा दूरवरचा आता राहिलाय. 4 चेंडू अजूनही धावा बनतील, मात्र त्या धावा बनवाव्या लागतील. 6व्या क्रमांकाचा खेळाडू अजित भगतला आपण पाहते. मोठे फटके पाहिजेत. पहिली सेमीफायनल आणि खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. पहिला डाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. करण भालेराव कमबॅक करत असताना गोलंदाज रवींद्र 11 संघाचा नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आणि आमंत्रण दिलं होतं फलंदाजीसाठी. संत सुरुवातीनंतर मिडल ओव्हर मध्ये धावा बनल्या, मात्र शेवटच्या क्षणाला धावा रोखतोय. तिसरा बॉल षटकातील. करणचा हा बॉल पंचांचा इशारेल उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. व्हाईट बॉल. 52 धावा धावसंख्या फलकावरती आपण निश्चितच पाहते. मैदानाकडे आपण जरूर जाऊया. गोलंदाजी ते सज्ज होईल पुन्हा एकदा. करण भालेराव. हा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहिलंय मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. हर्षल यष्टेंच्या मागे सौरभ आहे आणि इथे फलंदाज होईल धाव बाद. जाऊया आपण मैदानावरती. हा चेंडू सुद्धा इथे निर्धावेल. जाऊया मैदानाकडे. हा चेंडू इथे आपण पाहिला. एकदा ते नक्कीच मिळेल. अजित येईल स्ट्रायकर एंडला आणि अजित साठी दादा भगत नौपाडा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकारासाठी. अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकूण धावा आहेत त्या 55. 4 धाब्यांचा षटक राहिले आतापर्यंत. करण भालेरावचं कमालीची गोलंदाजी राहिले. मैदानाकडे आपण जाऊया. मोठे फटके आता खेचावे लागतील. शेवटच्या क्षणाला शेवट गोड करेल का? तो फटका येईल का? फील्ड मध्ये थोडासा परिवर्तन करताना आपण पाहिलंय. मैदानाकडे आपण जाऊया. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. अजित तो फटका दाखवेल का? राऊंड द विकेट ना करण तयार. शेवटचा चेंडू लोवर फुल टॉस होता. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. एकदा वेल दुसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र फक्त मिळेल सिंगल.
तर पहिला डाव इथे संपलाय. एकूण धावा झाल्या त्या 56 आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 57 धावेंची गरज. संघ नायक आपण संपर्क साधायचा. थँक्यू. तर दुसरी सेमीफायनल ओम साईराम मैत्री सुपर किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल जेएम रॉकर्स अँड जेएम रॉकस्टार्स आणि नीरव जॅग्वार्स. तर दोन संघनायक आपण या सेमीफायनल सेकंड. जिंकण्यासाठी 57 धावेंची गरज आहे. वेळ आपण घेऊ नका. साई श्रद्धा 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण साजवायचे. थोडासा वेळ आहे. या ऐकूया डीजे प्ले. विनंती करेन जितेंद्र भगत साहेब त्यांच्या शुभ हस्ते दोन संघनायकामध्ये नाणेफेक. जेएम रॉकस्टार्स नीरव जॅग्वार्स आणि ओम साईराम मैत्री सुपर किंग्स या दोन संघामध्ये लढत आहे. चला टॉस करतोय. मी दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस आपण करणार आहोत. महेंद्र भगत जितेंद्र भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टन्स ओम साईराम मैत्री सुपर किंग्स आणि जेएम रॉक स्ट्रायकर्स. यस टॉस विल टीम डिसिजन. कॅप्टन द्या लगेच. निर्णय लगेच द्या. दिनेश श्रेष्ठ टॉस जिंकलाय. थांबायचे आपण. विमन भगत बऱ्याच वेळा बोललेत. आता तुम्हाला बोलावं लागेल. टॉस आपण जिंकलात. निर्णय का असेल निर्णय आता विचारून नाही. स्पर्धेचा नियम आहे. डिसिजन तुम्हाला इथेच द्यावं लागेल. टॉस जिंकलाय. डिसिजन बघा तिकडे. डिसिजन कळवा लगेच. नितीन भगत अँड टीम टॉस विन डिसाइड. यस फिल्डिंग. मागचा सामना हेमंत भगत यांच्या संघाला 1 हाती पराभूत केलं. मात्र त्यांचं नशीब खूप चांगलं होतं. बॉल आउटमध्ये क्वालिफाय झाले. आता पुन्हा त्यांच्या विरुद्ध सामना आहे. काय रणनीती असेल? रणनीती काय आता त्यांना 50 खालतीच थांबावं लागेल. त्यांचे काही बॉलर आहेत चांगले. शुभेच्छा असतील आपल्याला. धन्यवाद. बघा जेवणाचे कोणी बाकी असेल तर अजूनही बाकी आहे जेवण. आहे भरपूर. मात्र नंतर फक्त 15-20 मिनिटं सुरू राहील. नंतर बंद करणार आहोत. स्टेजच्या मागे आमचे संतोष भगत आहेत. त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर या. सेमीफायनल सेकंड मनोहर आपण पाहतो आणि यानंतर आपण फायनल जरूर पाहणार आहोत. तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज सरपंच नितीनजी भगत यांचं विशेष धन्यवाद देतो. मॅन ऑफ द सिरीजची आपण हायर कंपनीची वॉशिंग मशीन या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. लाईव्ह साठी आम्हाला स्पॉन्सर केले ते शुभम शंकर भगत. तर आर्थिक सहाय्य सुद्धा आमचे देणगीदार आहेत. चला बॅट्समन पाठवा लगेच.
तर बघा या स्पर्धेसाठी फर्स्ट सेकंड नंबरची ट्रॉफी चंद्रकांत गोविंद भगत यांचा आम्ही धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी वसंत आल्या बोईर कुंडलिक मुंडे. मॅन ऑफ द मॅच गॉगल्स उत्कृष्ट फलंदाज गणेश साऊ सागर भगत यांचं धन्यवाद देतो. उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आम्हाला दिले काना पाटील. त्यानंतर उत्कृष्ट फिल्डर किरण शंकर भगत यांचं धन्यवाद देतो. सन्मान चिन्ह महेंद्र शिवदास पाटील, आकाश शिवदास पाटील. सन्मान चिन्ह सूरज प्रभाकर गरत. फोटोग्राफी लालचंद मुंडे, पाणी मधुकर भगत, रोशन सुरते, वॉटर टँकर सौरभ भगत आणि गौरव भगत. संजय भगत यांच्याकडून आम्हाला मंडप आणि प्रदीप बेरे डीजे आम्हाला ज्याने स्पॉन्सर केलेत. कृष्णा रमेश भोईर यांनी आम्हाला 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं, त्यांचं विशेष धन्यवाद. गणेश भोईर यांच्याकडून 1000चं आर्थिक सहाय्य, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. संजय तुळशीराम भगत 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. किशोर गरज 500 रुपये. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला हरेश्वर भगत साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. नरेशजी भगत 2000 आणि हेमंत भगत यांच्याकडून 2000चं आर्थिक सहाय्य. आणि देणगीदार आमचे मिथुन भगत 1100 आणि त्यानंतर विश्वास भगत 5000. हरेश्वर भगत यांचा आम्ही धन्यवाद देतो. हे होते आमचे सर्व दानशूर दाते. म्हणून आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज ची ही हायर कंपनीची वॉशिंग मशीन जी फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि 8.5 kg तिचे काही फीचर्स सुद्धा ॲडव्हान्स आहेत. आणि ज्या कुणाला ही मिळेल तो नशीबवान असेल आणि त्याची मेहनत सुद्धा. आपण अतिथी कक्षामध्ये पाहतो संपूर्ण आमची आयोजक मंडळी ऋतिक भगत, रोहन भगत, वरुण भगत, विनीत भगत असतील, त्यानंतर हर्षद पाटील, प्रणय भगत, मयूर असतील, प्रमोद भगत असतील आणि जिग्नेश भोईर. चला मॅच कडे वळतो. तर झी क्रिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीला सुद्धा आपण लाईक करा, सबस्क्राईब करा संपूर्ण त्यांच्या या प्रवासासाठी. चला मॅच ऑन ऐकूया मनोहर पाटील यांना. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर. उसरली प्रीमियर लीग सेमीफाइनल का मुकाबला जीतने के लिए 57 का टारगेट. पहली गेंद बिल्कुल जड़ में फेंकी गई थी. आप हमेशा आपके आगाज से नहीं अंजाम से पहचाने जादव. शुरुआत लाजवाब करनी होती है, नींव अच्छी रखनी होती है. किस प्रकार से ये मुकाबला आगे बढ़ेगा, अच्छी लड़ाई होगी, इसमें कोई शक की बात नहीं है. राहुल श्रेष्ठ बल्लेबाजी में कुछ हाथ आजमाए लेकिन अब गेंदबाजी से बारी है. 57 रनों का टारगेट, क्या रोकने में कामयाबी मिलेगी या फिर ये टारगेट आसान सा बनेगा. अच्छी लड़ाई है, अच्छा मुकाबला है दोनों टीमों के बीच में. राहुल श्रेष्ठ बनाम हर्षल पाटिल, सौरभ पाटिल उनका साथ निभा रहे. जिथे रवींद्र 11 संघाचा पॅव्हिलियन आहे त्याच्या बाजूला एक व्हाईट स्कूटी पार्क आहे, तिचे ग्लास रिफ्लेक्शन होते. तर मी प्रेक्षकांना विनंती करेन यस थँक्यू. सुरेख फटका, चेंडू सीमा पार षटकार. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर छक्का. अपने जहरीले इरादे बिल्कुल जाहिर करते हुए मैदान के अंदर. अगली गेंद राहुल तैयार. एक और अच्छा स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है लेकिन पहुंच से गेंद दूर है. गेंद जाएगी सीमा पार. छक्के के बाद एक और चौका. शानदार शुरुआत है, शानदार शुरुआत है. अच्छी सोच के साथ ये बल्लेबाजी है. नींव अच्छी रखेंगे, अच्छी बुनियाद रखेंगे तो अच्छी बिल्डिंग भी बनेगी. एक और अच्छा स्ट्रोक है, क्या बात है. इनसाइड आउट. गेंद जाएगी सीमा रेखा पार. वन बाउंस, बैक टू बैक, दूसरा चौका.
सबसे ताकतवर गेंदबाज है साई श्रद्धा 11 टीम का राहुल श्रेष्ठ, और उसी खिलाड़ियों के ऊपर आक्रमण जारी रखा है, हमले करे जा रहे हैं राहुल के ऊपर। एक छक्का 2 चौके हमने अब तक देखे हैं। टीम की रन संख्या रफ्तार पकड़ती हुई 14 रनों के ऊपर 57 रनों का पीछा करने के लिए उतरी है मैदान में। और क्या शानदार और जानदार शुरुआत है, क्या कमाल का आगाज है, लेकिन क्या फिनिश कर पाएंगे राहुल। खोद कर निकला इस बार, खराब फील्डिंग का यह नजारा है। एक और चौका आएगा, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, लाजवाब बल्लेबाजी। तीन चौकों की हैट्रिक है, और इस टूर्नामेंट में दूसरी हैट्रिक इस खिलाड़ी के नाम के ऊपर रही। बिल्कुल 3 हैट्रिक हुए थे, उसमें से 2 लगाए थे हर्षल ने, लेकिन इस बार भी चौथा चौका लगातार आया। पहला ओवर राहुल श्रेष्ठ का बहुत महंगा पड़ा, रन आए टोटल 22-22। और यहां पर नजारे बदल चुके हैं। 57 का टारगेट था, अपना टाइम लेकर खेली पूरी तरीके से रविंद्र 11 टीम, और यहां पर मुकाबले में हावी नजर आते हुए 35 रनों को और बचाना है 4 ओवर में। क्या ये रन बचेंगे? मेगा फाइनल में कौन पहुंचेगा, कौन फिनाले का हकदार होगा, कौन पहुंचेगा वहां तक, उसके लिए लड़ाई, उसके लिए संघर्ष किया जा रहा है। जोश, जज्बा, हिम्मत के साथ आपको काम करना पड़ेगा। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, और वो लड़ने का जज्बा अब साई श्रद्धा टीम को रखना पड़ेगा, तभी इन खिलाड़ियों को रोका जा सकता है। विकेट एकमात्र जरिया है आपके पास इन खिलाड़ियों को रोकने के। क्या ये रन रुकेंगे? क्या मुकाबले में मजा बरकरार रहेगा? क्या इस कहानी में कोई रोचक मोड़ अभी भी बाकी है? 24 गेंदे 35 रनों की कंपलसरी जरूरत है। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज रोहित यादव। सौरभ के लिए गेंद थी, पहुंच से गेंद दूर है, गेंद रुकेगी नहीं। एक और चौका, चौकों की बिन बादल बरसात हो रही है। पिछली 5 गेंदे 5 चौके। टीम की रन संख्या बनी है टोटल 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिल रहे हैं। 57 रनों का पीछा करते हुए क्या लाजवाब शुरुआत है। पहली 7 गेंदों के ऊपर कोई मौका नहीं किसी के पास। अगली गेंद रोहित, एक और अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी जरूर कोशिश करेगा। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। डॉट गेंद नहीं आ रही है, इससे दबाव नहीं बनेगा बल्लेबाजों के ऊपर। सिंगल को डबल में कन्वर्ट करेंगे, 2 रन का इजाफा है। दो रनों का और इजाफा होता हुआ टीम की रन संख्या बनी है टोटल 30। आड़ा बल्ला इस बार घुमाया, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद। सिंगल है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं। 31 बने। अगला मुकाबला है ओम साईराम मैत्री सुपर किंग्स और उनके खिलाफ खेल रही है जेएम रॉकस्टार्स नीरव जगवर्स। टॉस जीता था ओम साईराम मैत्री सुपर किंग्स ने। करेक्शन है उनके डिसीजन में, उन्होंने पहले बल्लेबाजी चुनी है,
तो फील्डिंग करनी है आपको। जयम रॉकस्टार्स, नीरव जागवार्स टीम, आपको पहले फील्डिंग करनी है। अच्छा स्ट्रोक है इस बार, घसीटा ऑन साइड में, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। व्हाट एन इनिंग फ्रॉम हर्षल पाटिल, गेंद सीमा रेखा पार, सिक्सर। से 30 रन बने हैं, जीतने के लिए केवल 20 रन की आवश्यकता। इस ओवर के आने वाली अभी भी अंतिम गेंद का खेल है, बाकी 19 गेंदे 20 रन। हल्के हाथों से धकेला इस गेंद को, एक और मिसफील्ड, जानबूझकर यह सिंगल लिया गया हर्षल के माध्यम से। हर्षल का बल्लेबाजी विश्लेषण हम देखेंगे। 30 रनों की अब तक 29 रनों की अब तक नाबाद पारी आई है। 2 ओवर की भी समाप्ति, 2 ओवर में 38 बने, अब 18 गेंदे और 19 रन की है जरूरत। अठारह गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। पूरी तरीके से इस मुकाबले में शिकंजा कस रखा है रविंद्र 11 टीम ने। नया गेंदबाज आएगा गेंदबाजी में, तीसरा ओवर लेकर विश्वास भगत। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज हर्षल पाटिल। अब तक 29 रनों की अकेली की पारी आई है 8 गेंदों के ऊपर। 18 गेंदे जीतने के लिए 19 रन। कदमों का इस्तेमाल किया, छोटी गेंद करने पर मजबूर किया, गेंद जाएगी सीमा पार। क्या बात है, हर्षल पाटिल के लिए तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों। 35 रनों की जुझारू पारी। को काटने के लिए पहले पैरों का इस्तेमाल किया, लेकिन उसके बाद फिर पीछे आए, गेंद छोटी आई और उसका पूरा फायदा उठाया। अच्छी तकनीक के साथ बल्लेबाजी चलती भी, गेंदबाज को दिलों में 2 सवाल पूछते हुए यहां पर बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी है। 44 रन बने हैं, जीतने के लिए केवल 13 रन की आवश्यकता आने वाली 17 गेंदों के ऊपर। अगली गेंद एक और छोटी गेंद थी, इस बार बिल्कुल गति नहीं थी इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी है, कई साल का अनुभव है, इस तरीके के हालात में न जाने कितनी बार उतरे होंगे, लेकिन इस बार इस माहौल में जब मुकाबला से थोड़ा सा दूर है, थोड़े से चमत्कार की उम्मीद कर रही है साई श्रद्धा टीम। कैसा हो पाएगा? आने वाली गेंदें 16 और जीतने के लिए 13 रन की आवश्यकता। क्रिकेट में कई सारे करिश्मे हमने देखे हैं। गेंदबाज तैयार, विश्वास भगत आगे गेंद को फेंका, हेलीकॉप्टर सीधा लैंड करेगा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 50 रन कंप्लीट। रविंद्र 11 टीम जीतने के लिए केवल 7 की है जरूरत। नॉट आउट। हर्षल पाटिल जीतने के लिए 7 की जरूरत है, 50 के लिए 9, 2 बाउंड्रीज। खिलाड़ी जरूर मौजूद है, मौका बनेगा। हर्षल फंस चुके हैं। 41 रनों की पारी
यहाँ पर हुई समा 50 रनों की साझेदारी टूटी, आने वाली 7 रनों की अभी भी है जरूरत। तो बिल्कुल विश्वास जी भगत इनके लिए इस गेंद के ऊपर यदि विकेट आती है 1000 के इनाम है किरण भगत इनके ओर से, और विपुल यदि छक्का लगाते उनके लिए भी 1000 का कैश प्राइज। लेजेंड खिलाड़ी हमारे किरण जी भगत इनके ओर से क्या आएगा इस गेंद के ऊपर नंबर? विपुल के लिए बल्ले के बीचों बीच 1000 का कैश प्राइज किरण जी भगत इनके ओर से। स्कोर इज लेवल 56 बने हैं, जीतने के लिए केवल 1 रन की है जरूरत। केवल 1 रन की है आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। कमाल के बल्लेबाजी के नजारे हमने देखे, गति में मिश्रण किया था इस बार, चकाया 1 रन लेने की यह कोशिश थी लेकिन मना कर दिया सीधा सौरभ ने। ओवर की भी समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या बनी है 56। जीतने के लिए 12 गेंदे 1 की जरूरत है। हर्षल पाटील आणि षटक आणि षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज होतं किरणदादा भगत यांच्याकडून। विपुल पाटील आपण सुद्धा यायचंय। चला हर्षल आणि विपुल लगेच या। सामना जिंकला रवींद्र 11 संघानं। तर हर्षल पाटील आला मॅन ऑफ द मॅच।